नई शिक्षा नीति 2020 अंतर्गत देवगिरी प्रांत शिक्षा समूहाने आयोजित केलेल्या या नवीन शैक्षणिक धोरणावरील संवादावर आज आपण ऐकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। या संवादामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षण तज्ञांचं, मान्यवरांचं मी विद्याभारती देवगिरी प्रांतातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे। विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था ही जगातील सर्वात मोठी असरकारी शैक्षणिक संघटना आहे। असरकारी जरी असली तर खऱ्या अर्थाने शब्दशः विचार केला ती असरकारी आहे, म्हणजे परिणामकारक आहे। याचं कारण असं आहे की विद्याभारतीद्वारे देशभरात 30,000 शैक्षणिक केंद्र चालवली जातात। या 30,000 शैक्षणिक केंद्रातून जवळपास 40 लाख विद्यार्थी अध्ययन करतात व त्यांना 1.25 लाख आचार्य मार्गदर्शन करीत असतात। एकूणच एवढा मोठा व्याप या विद्याभारतीचा देशभरात असल्याने जी शिक्षा नीती आहे त्यावर नक्कीच तिचा प्रभाव असणार आहे, हे साहजिकच आहे। तिचा परिणाम आपल्याला या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसून येणार आहे। या न्यू एज्युकेशन पॉलिसीची एकूण 4 टप्प्यात विभागणी केलेली आहे। त्यामध्ये 5, 3, 3, 4 पहिला जो 5 वर्षाचा टप्पा आहे की ज्यामध्ये बालशिक्षण 3 वर्षाचं, त्याला जोडून पहिली आणि दुसरी असं एकूण 5 वर्षाचा जो पहिला टप्पा आहे हा खरं म्हणजे मूलभूत शिक्षणाचा आहे, फाउंडेशन एज्युकेशनचा तत्व आहे। कारण बालकाचा बौद्धिक विकास याच वयोमर्यादेमध्ये जवळपास 80% होत असल्याचं मानसशास्त्रज्ञांचं, शिक्षणवेत्त्यांचं मत आहे। त्यामुळे हा खऱ्या अर्थाने एकूण शिक्षण पद्धतीचा, शिक्षण नीतीचा पाया आहे। आणि म्हणून हा जो पहिला जो टप्पा आहे 5 वर्षाचा, 3 वर्ष शिशु शिक्षण आणि 2 वर्ष पहिली आणि दुसरी असं याला आपण पूर्वप्राथमिक असं म्हणूया। या पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने हे अनौपचारिक शिक्षण, पाठी दप्तरविना असणारं शिक्षण, ओझेविना शिक्षण, कुठल्याही प्रकारचे लिहिणं नाही, परीक्षा नाही, असे आनंददायी क्रिया आधारित असं शिक्षण या टप्प्यात होणार आहे। त्यामुळे या टप्प्याचं विवेचन करण्यासाठी, यावरचं मत मांडण्यासाठी ज्या अधिकारी व्यक्ती की ज्यांनी या क्षेत्रातलं चिंतन आहे अशा आहेत आजच्या वक्त्या डॉक्टर मधुश्री संजीव सावजी। या संभाजीनगर येथे येतात। व्यवसाय वैद्यकीय आहे, परंतु गेल्या 7 वर्षापासून आपला वैद्यकीय व्यवसाय पूर्णपणे थांबून शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहेत। त्या सध्या विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थांच्या अखिल भारतीय मंत्री आहेत, तसे विद्याभारती देवगिरी प्रांताच्या त्या माननीय अध्यक्ष आहेत। प्रत्यक्ष शिक्षणाद्वारे संत गाडगे महाराज संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे ओंकार विद्यालय चालतं आणि सावित्री फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद यांच्याद्वारे ओंकार बालवाडी हे 2 बालशिक्षणातले प्रयोग चालतात। या प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव क्रियेद्वारे त्यांनी जे काही चिंतन केलं ते प्रामुख्याने पंचकोश विकासात्मक विद्यार्थ्याचा, बालकाचा विकास व्हावा हा आग्रही भूमिका त्यांची असते। हा जो पंचकोश विकास आहे तो या नवीन शिक्षा नीतीमध्ये आपल्याला या बालशिक्षणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। आणि म्हणून या शिक्षण पद्धतीचा जो पहिला 5 वर्षाचा टप्पा आहे तो म्हणजे पंचकोश विकासात्मक आहे। आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे की बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजे त्याचा पंचकोशात्मक विकास। हा विचार मांडण्यासाठी आज आपल्या वक्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत। मी डॉक्टर मधुश्री संजीव सावजी यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाचं आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे ही विनंती। हे चर्चासत्र देवगिरी प्रांत शिक्षा समूहाने आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या काही विविध क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलं आहे। त्याबद्दल विद्याभारतीच्या वतीने देवगिरी शिक्षा समूहाचं मी आभार मानतो आणि पुनश्च डॉक्टर मधुश्री संजीव सावजी यांना विनंती करतो की त्यांनी
आपल्या विषयाचं विवेचन करावं। धन्यवाद। विश्वसंवाद केंद्र देवगिरी यांनी नवी शिक्षण नीती यावर जो वेबिनार आज ऑर्गनाइज केलाय, त्यामध्ये मला संधी मिळाली याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते। आजचा आपला विषय आहे शालेय शिक्षण, शिक्षण नीतीतलं शालेय शिक्षण। काय बरं शिक्षण नीतीतल्या पहिल्या याच्यावर? तर त्यांनी असं म्हटलंय, एज्युकेट, एनकरेज आणि एनलायटन। हा शिक्षण नीतीचं जे चित्र आहे त्या चित्रावरच लिहिलेलं आहे। आणि दुसरं जे वाक्य आहे ते आहे, नई शिक्षण नीति नई शिक्षा करे साकार, ज्ञान, योग्यता और रोजगार। म्हणजे प्रॉडक्ट काय असेल हे सुद्धा या शिक्षण नीतीमध्ये सांगितलेलं आहे। त्या चित्रामध्ये काय आहे, तुम्ही जर ते छोटंसं चित्र बघितलं शिक्षण नीतीचं, तर त्यामध्ये सगळं शिक्षण साकारलेलं आहे। त्याच्यातलं दार उघडं आहे वर्गाचं, म्हणजे वर्गात आतही शिक्षण आणि वर्गाच्या बाहेर आहे। दुसरं लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंतचं शिक्षण अंतर्भूत आहे असं चित्र दर्शवतं। तिसरं जे आहे ते तंत्रज्ञानासहित शिक्षण आहे। असं एक महिला आहे की जी एका व्यक्तीला शिकवते आणि ती तंत्रज्ञानासहित शिकवते। चौथा आहे की विविध ठिकाणी शिक्षण आहे, म्हणजे कुणी उभं राहून शिकताय, कुणी बसलेलं आहे, कुणी खेळातनं शिकताय, तर कुणी तंत्रज्ञानासहित, म्हणजे विविध माध्यमाद्वारे शिक्षण होतं असंही त्या चित्राद्वारे दर्शविले आहे। म्हणजे हे वाक्य आणि हे चित्र हे दोन्हीही शिक्षण नीतीच्या आत काय आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगतात। शिक्षण नीतीच्या आत जे त्यांनी दिलं आहे, साधारण 484-86 पानं असलेलं हे शिक्षण नीतीचं पुस्तक म्हणा, याच्यामध्ये 200 तर केवळ ॲब्रिव्हिएशन्स आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे। ही शिक्षण नीती तयार करताना 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये बैठका झाल्या, 6600 जिल्हा स्तरावर बैठका झाल्या, 100 बैठका या क्षेत्र स्तरावर झाल्या आणि 10-12 मीटिंग्स किंवा बैठक या राष्ट्र स्तरावर झाल्या। म्हणजे खालून वर आलेली ही नीती आहे, त्यामुळे खालचे सारे प्रश्न या नीतीमध्ये समावित आहेत। याच्यातले 5 पिलर्स त्यांनी म्हटलेले आहे शिक्षण नीतीमध्ये। काय आहे ते 5 पिलर्स असं जर आपण बघितलं तर समग्रता, मग दुसरा आहे समानता, इक्विटी, गुणवत्तापूर्ण, क्वालिटी, जबाबदारी, अकाउंटेबिलिटी आणि परवडणारं म्हणजे अफोर्डेबल, म्हणजे सर्व समाजाला सामावून घेणारं हे शिक्षण आहे। या शिक्षण नीतीच्या पुस्तकाचे 4 भाग केलेले आहेत। पहिला भाग आहे शालेय शिक्षण, दुसरा भाग आहे उच्च शिक्षण, तिसरा भाग आहे ॲडिशनल फोकल एरिया, अतिरिक्त विशेष क्षेत्र एका अर्थाने, आणि चौथा भाग आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन, पूर्णपणे परिवर्तन कशात झालंय। आपला आजच्या वेबिनारचा विषय आहे शालेय शिक्षण। या अतिरिक्त शिक्षणामध्ये ज्याला विशेष एरिया म्हटलाय, तो एरिया सर्व गटांसाठी लागू आहे। मग याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये भाषा विषयामध्ये विशेष भारतीय भाषा, तंत्रज्ञान, कौशल विकास या 4 गोष्टींवर विशेष भर दिलेला आहे। आता शालेय शिक्षण जर आपण म्हटलं तर त्याला त्यांनी एक आकृतिबंध दिलाय। पहिला 5चा गट म्हणजे 3 वर्ष ते 8 वर्षापर्यंतचा गट, दुसरा 3 म्हणजे 3री, 4थी, 5वी, मग 6वी, 7वी, 8वी आणि मग 4चा गट 9वी, 10वी, 11वी, 12वी, याला त्यांनी पूर्णपणे शालेय शिक्षण म्हटलेलं आहे। आणि मग उच्च शिक्षण हा वेगळा भाग आहे। तर या भागामध्ये काय आहे अगदी थोडक्यात आपण बघूया। ECCE हा पहिला भाग आहे, म्हणजे 5 वर्षाचा पहिला भाग, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन। आधी हा भाग कशामध्ये होता बरं? आपण असं बघितलं तर अंगणवाडीच्या तर्फे 3 ते 6 वयोगटाच्या बहुतांशी मुलांना शिक्षण दिलं जायचं आणि बाहेरच्या ज्याला प्रायव्हेट म्हणता येईल अशा ठिकाणी हे प्री प्रायमरी सेक्शन
हे टॉडलर, शिशुवाटिका, अंगणवाडी, बालवाडी या नावाने चालवले जायचे. या फाउंडेशनल कोर्समध्ये सरकारने काय म्हटलंय की 2025 पर्यंत आमचं लक्ष आहे की याचं सगळं तयारी पूर्ण होईल. म्हणजे याचे नियमावली, पेडॉलॉजी, करिक्युलम सगळं. तर या शालेय शिक्षणाचेच त्यांनी 8 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे ECCE, मी म्हटलं तसं. दुसरा भाग आहे फाउंडेशनल न्यूमरसी, लिटरसी आणि न्यूमरसी. म्हणजे काय, भाषा अर्जन आणि मूलभूत गणित, ज्याच्यामध्ये मुलं कच्ची राहतात त्यावर त्यांनी भर दिलाय. नंतरचा जो दिलेला भर आहे तो आहे अध्यापन शास्त्र आणि अभ्यासक्रम, म्हणजे शालेय शिक्षणाचा करिक्युलम आणि पेडॉलॉजी काय असेल याच्यावर. चौथा जो भाग आहे तो शिक्षक, टीचर, जो आजचा विषय नाही आहे, याच्यावर उद्या बोलल्या जाणार आहे. नंतरचा जो भाग आहे समानता आणि समावेशकता, म्हणजे इक्वेटेबल आणि इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्व प्रकारची मुलं या शालेय शिक्षणामध्ये अंतर्भूत असतील. म्हणजे अगदी ट्रान्सजेंडर पासून तर वेगवेगळ्या प्रकारचे डिस्लेक्सिक मुलं, वेगवेगळ्या प्रकारचे डिसेबल्ड किंवा स्पेशली एबल्ड मुलं ज्याला आपण म्हणतो, अशी सगळी मुलं या शिक्षणामध्ये, दूरस्थ ज्या मुलांना, ज्यांच्या घरात शिक्षण नाही आहे, ज्यांच्या क्षेत्रामध्ये शिक्षण पोचलं नाही आहे, ज्यांच्याकडे इकॉनॉमिकली जे शिक्षण घेऊ शकत नाही, अशा सर्व क्षेत्रातल्या मुलांना, या 6 ते 8 वर्षाच्या सर्व प्रकारच्या मुलांना कुठलाही भेदभाव न करता शिक्षण देणारं हे फाउंडेशन शिक्षण आहे. मग शाळा संकुल अशी एक कल्पना आहे आणि त्यानंतर शाळेचं नियमन आणि नियमावली, म्हणजे रेग्युलेशन्स आणि ॲक्रेडिटेशन, म्हणजे मान्यता प्राप्त मानकं काही असतील आणि त्याचं नियमन केलं की नाही अशी पण एक व्यवस्था त्या ठिकाणी असेल. या शिक्षण नीतीचं एक पूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल की आतापर्यंत 3 ते 6 वयोगटामध्ये अंगणवाडी या ठिकाणी त्या मुलांना आहार नक्कीच चांगला दिला जायचा. त्यांच्या स्वास्थ्याची निश्चितपणे चांगली काळजी घेतली जायची. पण त्यांचा बोधात्मक विकास, ज्याला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतात, ही मात्र मागे राहिलेली असं लक्षात आलं. आणि हे युडायस नावाचं, युडायस वरनं आपल्या लक्षात आलं की साध्या साध्या गोष्टी सुद्धा मुलांना येत नाही. एक NCERTचाही शोध प्रबंध होता, ज्यामधनं त्यांच्या असं लक्षात आलं की या मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा येत नाही. म्हणजे बोधात्मक विकास अंगणवाडीमध्ये जाऊन त्या मुलांचा झालेला नाही. स्वास्थ्य चांगलं झालेलं आहे आणि त्यासाठी ज्याला डेव्हलपमेंटली अप्रोप्रिएट थिंग्स असं म्हणता येईल, DAP, अशा पद्धतीची शिक्षण पद्धती ज्याच्यामध्ये त्यांचा बोधात्मक विकास व्यवस्थित होईल. का बरं बोधात्मक विकास करण्याची गरज आहे? तर जगभराचं मेंदूशास्त्र आणि बालसंगोपन शास्त्र सगळं असं सांगतं, त्याच्यातले विविध शोध आजवर जे सिद्ध झाले आहे ते असं सांगतं की आपल्या मेंदूमधलं जे वायरिंग आहे किंवा न्यूरल सिनॅप्सिस आहे, कनेक्शन्स आहे, हे जेवढे जास्त असतील तेवढा मुलगा बुद्धिमान होतो. आणि हे जास्त करण्याची जी पद्धत आहे किंवा जो वयोगट आहे तो साधारण 0 ते 6 वर्ष या वयात 85% मुलांचं बुद्धिमत्ता वाढ होते. आणि त्यानंतरचा जो वयोगट आहे, जे राहिलेली बुद्धिमत्ता आहे 15%, ही नंतरच्या कालावधीमध्ये होते. या शिक्षण नीतीमध्ये अगदी अभिनंदन करावं अशी ही बाब आहे की 3 ते 8 वर्षाला मुलांच्या बोधात्मक विकासाचा पूर्णतः विचार केलेला आहे. आणि या मेंदू विकासाच्या शास्त्रावर आधारित त्याची शिक्षण पद्धती आणि पेडॉलॉजी, म्हणजे करिक्युलम आणि पेडॉलॉजी, अशा दोन्हीही गोष्टी या ठिकाणी अंतर्भूत केलेल्या आहेत. काय असतील बोधात्मक? आपण जर साधा विचार केला तर या संपूर्ण शिक्षण नीतीचं, या ECCE फाउंडेशन कोर्सचं वर्णन मी असं करीन की ही स्वभाषेवर आधारित आहे, स्वदेशावर आधारित आहे, स्वसंस्कृतीवर आधारित आहे आणि पूर्णपणे अनौपचारिक आहे. कुठलीही परीक्षा या वयोगटाला 3 ते 8च्या राहणार नाहीये. निसर्गाशी निगडीत अशी आहे, अनुभवजन्य शिक्षण देणारी आहे. म्हणजे या 6 शब्दांमध्ये सगळं काही त्याचं आलेलं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो भाषा विकास. पण हा
बोधात्मक जो विकास आहे तो आपण कसा करणार, तर साध्या साध्या शैक्षणिक साधनांमधनं तो करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अंगणवाडी आणि हा गट कसा एकत्र करायचा त्याचीही सरकारने चांगली रचना केलेली आहे. एक असं त्यांनी म्हटलंय की अंगणवाडीच आम्ही चांगली मोठी करू, एक चांगली इमारत अंगणवाडीची करू, त्या ठिकाणी सगळी मुलं येतील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे. दुसरा पर्याय, कारण ही शिक्षण नीती लवचिक आहे त्यामुळे पर्याय सगळ्या ठिकाणी भरपूर आहेत. अंगणवाडी ही जवळच्या प्राथमिक शाळेला जोडली जाईल. तिसरा, प्राथमिक शाळा ही अंगणवाडीला जोडून घेतल्या जाईल कोलॅबरेशन मध्ये. म्हणजे अंगणवाडी जिथे चांगली आहे तिथे पहिली दुसरीचे वर्ग सुरू होतील, किंवा प्राथमिक शाळा चांगली आहे आणि अंगणवाड्या जवळ आहेत तर त्या अंगणवाड्या त्या प्राथमिक शाळेमध्ये जागा घेऊन ती 3 ते 8 वयोगट एकत्र ज्या ठिकाणी त्यांची मोठी भावंड पण आहे अशा ठिकाणी ते शिक्षण घेतील आणि ते शिक्षणही उत्तम दर्जाचं असेल. आणि चौथा जो भाग आहे तो पूर्व प्राथमिक स्वतंत्र, म्हणजे एका अर्थाने प्रायव्हेट ज्या शाळा आहेत त्या शाळा स्वतंत्रपणे 3 ते 8 वयोगट हा सांभाळला जातील. मग या ठिकाणी बोधात्मक विकासासाठी त्यांनी काय म्हटलंय, तर बोधात्मक विकासासाठी कुठल्याही गोष्टीची ओळख, त्या गोष्टीची जोडी लावणं, त्या दोन गोष्टींमधला क्रम ओळखणं, लहान मोठा असा, त्या गोष्टीतली वारंवारिता, म्हणजे पहिले मी मोठा गोल ठेवला मग छोटा ठेवला मग परत मोठा ठेवला तर मुलाला कळणं की आता पुढचा गोल हा छोटा असला पाहिजे, याला म्हणतात बोधात्मक विकास. मग त्यानंतर त्याच्यातला फरक सांगा, 2 चित्रांमधला फरक सांगा, मग काय चुकलंय हे सांगा. म्हणजे सायकलीला समजा मी मोटारचं इंजिन लावलं तर ही सायकल आहे पण याला मोटारचं समोरचे चाकं मोटारचे लावले हे कळलं. काय राहिलंय सांगा. समजा मी बदक काढला आणि चोच काढली नाही, याच्यात चूक काही नाही आहे, पण काय राहिलंय, व्हॉट इज मिसिंग, तर मग ती चोच राहिली आहे असं त्या मुलांनी सांगणं. मग रस्ता शोधा, कोडी, अशा अनेक शैक्षणिक माध्यमांचा अतिशय सविस्तरपणे या शिक्षण नीतीमध्ये विचार केलेला आहे आणि त्याच्या करिक्युलम आणि पेडॉलॉजीमध्ये हे निश्चितपणे असणार आहे. भाषा विकास आणि मूलभूत गणित हे कसं विकसित करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलंय की या मुलांना 8 ते 12 ही ज्ञान ग्रहण करण्याची सगळ्यात उत्तम वेळ मुलांसाठी आहे असं मेंदूशास्त्र सांगतं, संशोधन सांगतं. मग या वेळेसाठी काय, तर मुलांचं जेवण उशिरा असतं अंगणवाडी, म्हणून मग त्यांनी मिड डे ब्रेकफास्ट ही पण कल्पना राबवू असं म्हटलेलं आहे. भाषा आठवडा, गणित आठवडा, म्हणजे एक आठवडाभर भाषेवर विविध अंगी असेल, गाणी, गोष्टी, कोडी, घोषणा, काय नसेल असं समजायला हवं. दुसरा, भाषेचा मेला आणि गणिताचा मेला असा महिन्याला एकदा 2 महिन्याला एकदा त्या शाळांनी भरवावा. त्याच्यामध्ये पालक, आजूबाजूचे लोक, छोट्या छोट्या शाळा अशा सहभागी होतील असं बघावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. दर आठवड्याला एक अभिव्यक्तीचा तास असावा, म्हणजे प्रत्येक वेळेस शिकवणारच असेल समोर असं नाही, तर या मुलांना अभिव्यक्तीची सवय असणं, कम्युनिकेशन स्किल नीट डेव्हलप होणं अत्यंत लहानपणापासून, त्यासाठी त्यांनी अभिव्यक्ती असावी असं म्हटलेलं आहे. जीवन आणि गणिताचा मेळ बसवण्यासाठी त्यांनी भाजी बाजार, मार्केट अशा विविध गोष्टी कराव्यात अशाही सूचना त्या याच्यात केलेल्या आहेत. भाषेसाठी विविध चित्र मुलांना दाखवावी, मग ती नागपंचमी असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, याचं चित्र दाखवून त्याच्यात काय दिसतंय त्याच्यावर चर्चा करणं, ते बघणं, त्याच्यावर बोलणं मुलांनी असं अभिप्रेत आहे, जेणेकरून भाषेचा विकास, शब्दांची संपत्ती जी साधारण 3 वर्षाला 1500 शब्द असतात असायला हवेत, ते नसले तर ते वाढवायचे कसे याचे अनेक उपाय या शिक्षण नीतीमध्ये 3 ते 8 वयोगटाला सांगितलेला आहे. म्हणजे 3 ते 8 वयोगट ज्या वयामध्ये हा बुद्धीचा विकास होतो त्या वयात त्यांनी बोधात्मक विकासाचं तर सगळं मांडलेलंच आहे, पण हेही लक्षात घेतलंय सरकारने की हा बुद्धीचा जो विकास आहे तो आयुष्यात ती बुद्धिमत्ता 20% कामी येते. यशस्वी जीवन ज्याला म्हणता येईल, समाधानी आणि यशस्वी जीवन हे 80% भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे आणि या भावनिक बुद्धिमत्तेला
या शिक्षण नीतीत कुठेही नाकारलं नाही. त्याच्यावर विशेष भर दिलाय. म्हणून त्यांनी सातत्याने म्हटलंय की स्वभाषा, स्वदेश आणि स्वसंस्कृती. म्हणजे भारतीय संस्कृती काय आहे तर विविध सण, उत्सव, वेगवेगळ्या पद्धतीचे मेले, अशा सर्व याच्यातनं ही संस्कृती फळली आहे. विविध कला, 64 कला त्यांनी म्हटल्या. या शालेय शिक्षणामध्ये याच्यातल्या अनेक कला शिकवाव्या. या गटामध्ये विशेष करून नागपंचमी आली, मेहंदी काढा, मग गोपालकाला आला, दहीहंडी फोडा, अशा अनेक धर्म, पंथ सर्व त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विषयांमधलं सगळं सादरीकरण करून मुलांना भारतीय देशाचं, संस्कृतीचं दर्शन करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे पूर्णपणे अनौपचारिक असावं. कुठल्याही प्रकारची औपचारिकता त्याच्यामध्ये नसावी. कारण कुठल्याही प्रकारचं परीक्षा तिथे असणार नाही. 3 ते 8 वयोगटासाठी कुठल्याही प्रकारची स्पर्धा असणार नाही. आणि या वयोगटासाठी जे प्रोग्रेस रिपोर्ट, ज्याला आपण निकाल म्हणू, तो निकाल हा दैनंदिन निरीक्षण नोंदीवर असणार आहे. तो शब्दांमध्ये शब्दबद्ध केलेला असणार आहे. तो कुठल्याही गुणांमध्ये नसेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हेच काय, पूर्ण शालेय शिक्षण हे मातृभाषेतनं असावं असं म्हटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी 3 गोष्टी म्हटल्या. एक, तुमच्या घरातली भाषा काय आहे, लोकल लँग्वेज काय आहे किंवा मदर टंग, अशा 3 भाषा एका याच्यात त्यांनी म्हटलंय की या मुलांना या भाषेमधून शिकवलं पाहिजे. ज्या भाषेमध्ये मूल लहानाचं मोठं होतं त्या भाषेमध्ये त्याचा बोधात्मक विकास, विचार करण्याची प्रक्रिया ही अधिक तीव्र गतीने असते. मी घरामध्ये मराठी बोलते आणि मला इंग्रजीमध्ये शिकायचं म्हटलं तर इंग्रजी भाषा म्हणून मी शिकेल, पण इंग्रजीतनं मी विचार नाही करत. आणि पुढचा काळ हा विचार करण्याचा आहे. मी कसा विचार करतो, मला कोणता विचार थोपवतात नाही, मी काय विचार करतो याच्यावरचा आहे, जिज्ञासू वृत्तीने. आणि त्यामुळे या भाषेला विशेष महत्त्व शालेय शिक्षणामध्ये दिलंय. विशेष करून 3 ते 8 वयोगटाला तर लोकल भाषा, जी त्या भागातली भाषा आहे, महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातली भाषा, याही ठिकाणी त्यांनी लवचिकता दाखवली आहे की ठीक आहे, इन्स्ट्रक्शनची भाषा म्हणजे जे शिकवायचं आहे किंवा जे सांगायचं आहे, जे कम्युनिकेट करायचं आहे, संवादाची भाषा ही लोकल लँग्वेज असेल. पण याचा अर्थ असा नाही आहे की त्याला संस्कृत, हिंदी, इंग्रजी शिकवता येणार नाही. तुम्हाला मल्टीलिंग्विस्टिक ही कल्पना, बहुभाषिकत्व, हे सुद्धा शिकवायला हरकत नाही अगदी लहान वयापासून, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण ते कुठल्या माध्यमातून असेल, एखादी कथा तुम्ही सांगितली म्हणजे त्या भाषेचा पुसटचा स्पर्श झाला, त्या भाषेतले सगळे अंग शिकवणं हे मात्र लोकल भाषेमधनच असेल. गणिताच्या मूलभूत कल्पना या मातृभाषेमधून जेवढ्या स्पष्ट होतात त्या दुसऱ्या कुठल्याही भाषेमधनं स्पष्ट होणं शक्य नाही. अजून काय या सगळ्या याच्यामध्ये या शालेय शिक्षण नीतीमध्ये आहे तर त्यांनी म्हटलंय की साधारण या गटामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हा भारतामध्ये रेशो संख्या अधिक असल्यामुळे 30 ते 1 असा ठेवलाय. पण हा 30 ते 1 असताना या फाउंडेशन कोर्ससाठी त्यांनी म्हटलंय की 1-to-1 कम्युनिकेशन मध्ये ही मुलं अधिक शिकतात. मग काय करता येईल तर त्याच्यासाठी त्यांनी रेमिडियल इन्स्ट्रक्शनल एड्स प्रोग्राम RIEP असा एक प्रोग्राम इंट्रोड्यूस केला या शिक्षण नीतीमध्ये. काय आहे बरं हा प्रोग्राम तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या भागामध्ये अंगणवाडी चालते किंवा ज्या भागामध्ये प्राथमिक शाळेला ही अंगणवाडी जोडलेली आहे त्या भागातली जी थोडीशी सुशिक्षित महिला आहे तिला थोडंसं ट्रेनिंग देऊन, थोडंसं मानधन देऊन काही दिवसांचं त्या महिलांना बोलवून छोट्या छोट्या गटांमध्ये या मुलांना या गोष्टी शिकवणं, याच्यावर विशेष भर दिलाय. जेणेकरून 30 मुलांना 3 ते 6 वयोगटात सांभाळणं खरोखरी अवघड आहे. जगभराचं प्रमाण हे 1 ते 8 आयडियल रोल मॉडेल असं म्हणतात, पण आपल्या इथे 1 ते 30 आहे. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणून हा आपल्या आर्थिक स्थितीमध्ये बसणारा अतिशय उत्तम असा उपाय सरकारने या शिक्षण नीतीमध्ये आणलेला आहे असं मला वाटतं. भाषा विषयक फाउंडेशन कोर्ससाठी असं आहे, पण हीच भाषा पुढच्या 3 ते
3री पासून 6वी पर्यंत असावी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे 6वी पर्यंत मातृभाषेतूनच शिकावं. तसं तर त्यांनी असं म्हटलंय की सर्व उच्च शिक्षणापर्यंत त्याला आपापल्या भाषेमध्ये इच्छा असेल तर करता यावं अशी सुविधा आपण या शिक्षण नीतीमधनं निर्माण करणार आहोत असं शिक्षण नीती म्हणते. पण 6वी नंतर त्याला एक भाषा निवडता येणार आहे जी भारतीय, म्हणजे समजा मराठीत महाराष्ट्रात तो आहे आणि कन्नडचा मुलगा महाराष्ट्रात आलेला आहे तर त्याला कन्नड भाषा शिकायला हरकत नाहीये. किंवा तमिळनाडूतला एखादा मुलगा आहे तर त्यांनी तमिळ भाषा तो घेऊ शकतो. 3री भाषा ऐच्छिक भाषा त्याला 6वी पासून 9वी पर्यंत असेल आणि 9वी नंतर तो कोणतीही परकीय भाषा सुद्धा घेऊ शकेल असं भाषेचं लवचिकत्व या ठिकाणी म्हटलंय. 3री पासून त्रिभाषा सूत्र आहेच, 6वी पासून ते अधिक केलेलं आहे त्यांनी. पण या वयामध्ये भाषेची एवढी लवचिकता ठेवणारं हे शिक्षण नीतीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. RTE हे सुरुवातीला 14 वर्षापर्यंत होतं आणि 6 वर्ष ते 14 वर्ष. त्याचं आता एक्सटेन्शन करून शालेय जीवनामध्ये 3 वर्ष ते 18 वर्ष असं करण्यात आलेलं आहे. अनेक गोष्टी लक्षात घेतल्या या शिक्षण नीतीमध्ये शालेयाच्या, की शालेय संकुल ही कल्पना केलेली आहे. शालेय संकुल कशासाठी? तर प्रत्येक शाळा काही समृद्ध असणार नाही. प्रत्येक शाळेला खूप मोठं खेळाचं मैदान कदाचित नसेल किंवा एखाद्या शाळेमध्ये संगीताची वाद्य भरपूर असतील तर दुसऱ्या एखाद्या शाळेत नसतील. एखाद्या शाळेत नाट्यशास्त्राचे चांगले असतील तर एखाद्या शाळेत योगाचे चांगले असतील. तर अशा शाळा संकुल या कल्पनेमध्ये, ज्याला स्कूल कॉम्प्लेक्स म्हटलेलं आहे, अशा कल्पनेमधनं मुलांना एकत्रित करता यावं आणि ती सुविधा अनेक लोकांना मिळावी, कोलॅबरेशन वाढावं या दृष्टीने शाळा कॉम्प्लेक्स ही कल्पना मांडलेली आहे. त्याचं सगळं नियमनही त्यांनी लिहिलेलं आहे. ते हळूहळू सगळ्यांनाच कळेल. ती कुठली शाळा असेल जे कॉम्प्लेक्स म्हणून काम करेल, म्हणजे हेड म्हणून त्या कॉम्प्लेक्समध्ये काम करेल, तेही ते अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे शिक्षकाला सुद्धा या शाळेतनं त्या शाळेमध्ये जाऊ शकतील आणि त्याचे काही क्रेडिट पॉइंट सुद्धा मिळतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मग 3 ते 6 या वयोगटामध्ये, 3री ते 6वी या वयोगटामध्ये असंही लक्षात आलं की अनेक मुलांना शैक्षणिक मागे राहण्याच्या काही आजार नाही म्हणता येईल पण डिसऑर्डर्स आहेत. ह्या कुठल्या आहेत? तर डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया अशा पद्धतीच्या ज्या आजार आहेत की ज्यांना अक्षर उलटी काढतात किंवा 6-9 लिहितात, असे जे खालून वर लिहितात, अशी जी मुलं असतात की ज्यांना वाचनामध्ये शब्द गाळून टाकतात, बीचा डी करतात की व उलटा लिहितील, असे ज्या ज्या पद्धतीचे अंकगणित आणि भाषा या विषयामध्ये ज्या ज्या मुलांना डिसऑर्डर्स आहे, अशा मुलांचं प्रमाण खूप मोठं आहे. हे सरकारने शोधांती शोधून काढलं, शोध बघून, आणि 15% जवळपास प्रमाण असं आहे. ते ग्रामीण आणि शहरी सगळ्या स्तरावर आहे. अशा 15% मुलं प्रचंड मागे पडतात. तर या मुलांना ओळखून या मुलांचे विशेष गट करावे आणि या गटाला विशेष शिक्षण द्यावं असंही या शिक्षण नीतीत म्हटलंय. मला असं वाटतं आधीच्या काळामध्ये ही मुलं अशीच घसीटल्या जायची. त्या मुलांना समजायचं नाही, पहिला शब्द ऐकायचे आणि शेवटचा शब्द, मधले सगळी सूचना गाळली जायची आणि मग घरी जाऊन त्यांना कळायचं नाही की अभ्यासक्रम, होमवर्क काय आहे, गृहपाठ काय आहे. आणि न करता शाळेत आल्यावर शाळा शिक्षा करायची आणि शाळेने शिक्षा केलेली घरी कळली की घरचे माता पिताही शिक्षा करायचे. असा एक सिनेमा तारे जमी पर आपण बघितला होता. अशा या सगळ्या शोध कार्यातनं या मुलांना समाहित करण्याचं, या मुलांची सर्वसमावेशकता करण्यासाठी जे जे पावलं आवश्यक आहे ते या शिक्षण नीतीमध्ये घेतलंय. हे स्वागतार्ह आहे. 3री पासून परीक्षा सुरू होणार आहे, पण परीक्षेचं प्रमाण कसं असणार आहे ते हळूहळू आपल्याला कळेल. 6वी ते 9वी या वयोगटात, म्हणजे 3री ते 9वी या संपूर्ण वयोगटामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भारतामध्ये 64 कला आणि 65वी जाहिराती कला मानली जाते. तर अशा 65 कला भारतामध्ये विद्यमान आहे. त्याचं सगळं अनेक तऱ्हेने अनेक मोठे मोठे ग्रंथ सुद्धा आहे.
तर त्याचा समावेश आपण आपल्या याच्यामध्ये केला पाहिजे आणि त्याच्यासाठी या मुलांना या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. मग असं असायचं की शिक्षक काही एवढे तज्ज्ञ नाही, प्रत्येक शाळेमधला सगळे शिक्षक सगळ्या विषयात तज्ज्ञ नाही. मग काय करायचं, त्याच्यासाठी सुद्धा शाळा संकुलाचा उपयोग होईल आणि या शाळांसाठी सुद्धा त्यांनी निर्देशक हा शब्द वापरलाय की असे निर्देशक की जे लोकल लेवलचे त्या भागातले अनेक लोकांना अनेक कला येत असतात. म्हणजे कोणाला मातीकला मूर्तिकला येत असते, तर कोणाला शिल्पकला येत असते, कोणाला चांभार काम उत्तम येत असतं, तर अजून कोणाला भरतकाम येत असतं. अशा ज्या रांगोळी कला ही पण एक कलाच आहे. अशा विविध कलांचा समावेश करण्यासाठी निर्देशक ही कल्पना म्हटलाय त्यांनी की अशा लोकांना बोलवावं आणि त्यांना समजा असं म्हटलं की तुम्ही निर्देशक आहात आणि आम्हाला 8 दिवस इथे रांगोळी शिकवा. मुलं शिकतील. दरवर्षी 8 दिवस हा रांगोळीचा असेल आणि तो निर्देशक येऊन शिकवेल. त्याचं सुद्धा समाजामध्ये स्थान निर्माण होईल, तो शाळेशी जोडला जाईल आणि शाळेला सुद्धा प्रगतीला वाव असेल कमी आर्थिक खर्चामध्ये. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये अशा पद्धतीच्या लोककला आणि लोकविद्या म्हणजे 64 कला आणि 14 विद्या म्हटलंय. तर अशा ज्या छोट्या छोट्या कीर्तन कला असेल असे सगळे छोटे छोटे उपाय या 3री ते 9वी या कालावधीमध्ये त्यांनी करावे. पुढे जाऊन त्यांनी त्याची फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे, मुलं चॉईस करणार आहे. या ठिकाणी शाळांनी ते एकत्रित करावं आणि त्याप्रमाणे शाळांचे पण म्हणजे मानांकन असणार आहे त्या विषयांवर. त्यामुळे हे निर्देशक शाळेला एका उंचीवर नेतील. का हे निर्देशक असावे? शिक्षण नीतीमध्ये त्यांनी पहिलेच म्हटलेलं आहे की जितका बोधात्मक विकास आवश्यक आहे तेवढा भावनांकही उत्तम असण्याची गरज आहे. म्हणजे IQ, EQ, SQ, MQ जे काय तुम्ही म्हणाल असे अनेक क्यूज या एकत्रित शिक्षण पद्धतीमध्ये उत्तम होणार आहे. म्हणजेच काय तर आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा मेंदू दोघांनाही विकासाची समान संधी म्हणजे विकासाची समान संधी व्यक्ती म्हणून तर मिळणार आहे, पण व्यक्तीतल्या आतल्या मेंदूला सुद्धा मिळणार आहे. ही केवढी आश्चर्यजनक गोष्ट. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपलं उजवा भाग मेंदूचा हा तयार करत असतो. काही जणांचा या वयोगटातले 3 ते 9वी पर्यंतचे काही मुलं अशी असतात 3री ते 9वी वयोगट नाही म्हणत आहे मी, 3री ते 9वी या वर्गामधल्या काही मुलांना असं लक्षात येतं की हे गॉड गिफ्टेड आहे. म्हणजे जन्मजात प्रावीण्य घेऊन आलेले आहे, जन्मजात गुण घेऊन आलेले आहे. मेधावी मुलं म्हणतात यांना, गॉड गिफ्टेड. म्हणजे जन्मजात मेधावी मुलं जी असतात ती काही खेळात असतात, काही ड्रॉइंग मध्ये असतात, काही बोलण्यामध्ये असतात, काही मूर्तिकलेत असतात, काही पूजा करण्यामध्ये सुद्धा असतात. म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण असं होतं की 3 ते 6 वयोगटामध्येच एका मुलाला चित्र काढायला सांगितलं आमच्या बालवाडीत, तरी तो देवाचं चित्र काढायचं. त्याला पुसायला सांगितलं तरी तो म्हणायचा की मी देवाला पुसेल. त्याला भांडी देवघरामध्ये म्हणजे घरकामा जीवन व्यवहार म्हणतात तसं करायला सांगायचं तर तो म्हणायचा की मी पूजा करेल, सहाणीवर हे करेल, उदबत्ती लावेल, वाती वळेल. त्याचं संपूर्ण जीवन हे त्याच दिशेने होतं, देवत्व. म्हणजे आम्हाला असं आम्ही त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय की या मुलाचं पुढे काय होणार आहे. हा एक गॉड गिफ्टेड मुलगा आहे की जो केवळ देवाचंच सगळं बघतोय एका अर्थाने. म्हणजे भजन गीत त्याला काही प्रेझेंट करायला सांगितलं तर तो भजनच करायचं. अशी जी जन्मजात मेधावी मुलं आहेत या मेधावी मुलांचं डिटेक्शन सुद्धा त्यांची सुद्धा ओळख करणं आणि त्यांना एका विशिष्ट स्तरावर नेणं, त्या मुलांचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवणं जेणेकरून भारताला अनेक विषयांमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती प्राप्त होईल. मग ती चित्रकला असो का मूर्तिकला असो, अशा कुठल्याही कलेमध्ये 64 कला आहेत. तर या मुलांसाठी विशेष स्कॉलरशिप पण त्यांनी म्हटलेलं आहे की या विशेष मुलांसाठी विशेष स्कॉलरशिप असेल, ती कुठल्याही जाती धर्म आर्थिक स्थिती असली तरी सुद्धा भारत म्हणून यांना नर्चर केल्या जाईल. असा हा भारताला उंचावणारा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. 3 ते 9 या 3री ते 9वी या याच्यामध्ये 5वी पर्यंत तर ग्रामीण मुलं शाळा आहेत आणि शिकतात. जास्तीत जास्त 8वी पर्यंत शिकतात. पण बऱ्याच वेळेला ग्रामीण भागांमध्ये असं आहे की सुरक्षा
की मुलींची सुरक्षा होत नाही म्हणून मुली 8वी नंतर बिलकुलच शिकत नाही. हा सर्व्हे रिपोर्ट सांगतो. खूप मोठ्या प्रमाणावर गळती 5वी पर्यंतची आपला जी शाळेमध्ये येण्याची उपस्थिती आहे ती भरपूर आहे, 90% आसपास असेल. पण नंतर मात्र हे प्रमाण होऊन उच्च शिक्षणाकडे केवळ 4% उरतं. म्हणजे ही गळती 8वीला अधिक, मग 10वीला त्याहून जास्त, 12वी नंतर अजून अधिक. तर साधारण 50% फक्त कॉलेजला मुलं जातात आणि 50% गळतात. तर या सगळ्या मुलांना पूर्ण 12वी पर्यंतचं शिक्षण मिळावं म्हणूनही RTEच्या अंतर्गत आणलेलं आहे. आणि या मुलींच्या सुरक्षिततेसाठी दळणवळणाची सुद्धा सोय या शिक्षण नीतीमध्ये मांडलेली आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार की काय होतं म्हणून या मुली शाळेत येत नाही. तर 2.5 लाख ग्रामपंचायतीमधल्या बैठकांमधनं जे सरकारपर्यंत पोहोचलं, जे शिक्षण नीतीच्या तज्ज्ञांनी घेतलं, त्याचं हे प्रारूप आहे की या मुलींना सुरक्षित दळणवळण देण्याची गरज आहे. या शालेय शिक्षणामध्ये पालक सहभाग हा पण त्यांनी खूप महत्त्वाचा पकडला आहे की पालकांचा सहभाग असण्याची गरज आहे. समाजाचा सुद्धा. त्या नीतीत तर एक वाक्य फार सुंदर आहे. त्याच्यात असं म्हटलंय की या भारतामध्ये जो मनुष्य शिकलाय, जो साक्षर झालाय, त्या साक्षर, मग तो इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, काय कोण आहे हा नाही, पण त्या व्यक्तींनी ठरवलं पाहिजे की मी एका व्यक्तीला साक्षर करेन तर हा भारत उत्तम तऱ्हेने पुढे जायला, एका व्यक्तीला मी शिकवेन, मग मी प्रत्यक्ष तन मन धन म्हणतात, तर काही लोक धन देतात पण वेळ देत नाही, तन देत नाही. तो वेळ देण्याची गरज आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये एका माणसाला साक्षर करेल, त्याला लिहिता वाचता आणि मूलभूत गणित संकल्पना शिकवण्यासाठी मी माझ्या आयुष्यातला काही वेळ काढून ठेवेल. असंही एक वाक्य अतिशय सुंदर, सर्व समाजाला कसं योगदान द्यावं याचं दिशादर्शन करणारं ते वाक्य या शिक्षण नीतीमध्ये आहे. जसं त्यांनी असं म्हटलंय की समाज सहभाग आहे, पालक सहभाग आहे, तसं शाळा आहे. शाळा संपली, 5 वाजता शाळा संपली, मग त्या शाळेचा काय उपयोग? जसं पूर्वीच्या काळी देवालय ही एक सामाजिक चेतना केंद्र होती, त्याप्रमाणे शाळा हे सामाजिक चेतना केंद्र व्हावे ही एक अगदी ज्याला म्हणता येईल नॉन लॅटरल कल्पना अतिशय प्राचीन काळी ती होती, पण ती आता परत आणली आहे या शिक्षण नीतीत की त्या ठिकाणी त्या वयोगटातली कुठल्याही शाळेतली मुलं एकत्रित येतील, खेळतील, काही नीती मूल्याच्या गोष्टी तिथे सांगितल्या जातील. अशी चेतना केंद्र, त्या ठिकाणी काही स्पर्धा होतील, ज्या मुलांना काही शाळेत संधी मिळणार नाही अशा सामाजिक चेतना केंद्रांमधनं मुलांना संधी मिळेल. त्याचप्रमाणे बालभवन अशी पण कल्पना मांडली की प्रत्येक जिल्हास्थानी असं एक बालभवन असेल की ज्या ठिकाणी या मुलांच्या अभिव्यक्तीसाठी, जिज्ञासूपणासाठी, सृजनशीलतेसाठी अनेक उपक्रम राबवले जातील. ते केवळ दिल्ली आणि मुंबई येथेच असणार नाही, तर त्याचं विकेंद्रीकरण करण्यात येईल. आणि सामाजिक चेतना केंद्र हा सगळ्यांसाठी उपलब्ध असलेला, शाळा वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा सगळे मुलं, सगळ्या स्तरावरची मुलं एका ठिकाणी शाळा संकुलमध्ये शाळा संपल्यानंतर त्या इमारतीचा विशेष वापर करण्यासाठी वापर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. या शिक्षणामध्ये शिक्षक हा महत्वाचा आहे, पण शिक्षकासंबंधी उद्या बोलणार आहे, त्याच्यामुळे आज मी त्यावर कुठलंही भाष्य करणार नाही. पण शिक्षकाच्या ट्रेनिंग मॉड्यूलचंही अतिशय सुंदर त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. 3 ते 6 वयोगटाला त्यांनी इंटर्नशिप म्हटलं नाही, पण 6वी ते 9वी या वयोगटाला मात्र त्यांनी इंटर्नशिप असा शब्द वापरलाय आणि कौशल्य विकास असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे 3री पासून आपण विविध कलांना त्यांना सामोरे पाठवणार आहोत. म्हणजे त्यांचा उजवा मेंदू आपण अधिक प्रगल्भ करणार आहोत आपल्या शालेय शिक्षणाबरोबर. हे सगळं घडवायचं असेल तर आपला शालेय पाठ्यक्रम ज्याला म्हणतात, जो केवळ पाठांतर इन्फॉर्मेशन अशा स्वरूपाचा होता, तोही या शिक्षण नीतीमध्ये कमी करण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्याप्रमाणे तसा अभ्यासक्रम नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये येईल आणि मग त्याचं अध्यापन शास्त्र पेडॉलॉजी पण बनेल. तर 6वी ते 9वी या वयोगटासाठी पुढे जाऊन ITI
पण आता जे IT स्कूल आहे प्रत्येक जिल्हा किंवा तालुका स्तरावर असलेल्या अशा तंत्रज्ञानाच्या शाळा ज्या आहेत त्या तंत्रज्ञानाच्या शाळेमध्ये या 6वी ते 9वीच्या मुलांना काही कौशल्य शिकायची आहे. त्याला त्यांनी इंटर्नशिप म्हटलंय. मी जसं म्हटलं की कलेसाठी आपण 6 दिवस रांगोळीला बोलवलं तर शाळा सगळी रांगोळी शिकेल. जे शिक्षक नाही ते शिक्षकही शिकतील, ज्यांना येत नाही आणि मुलंही शिकतील. असं शिक्षक सुद्धा विद्यार्थी बनेल अशा पद्धतीची ही शिक्षण प्रणाली आहे. त्याचप्रमाणे 6वी ते 9वी साठी त्यांनी इंटर्नशिप म्हटलंय की जे कुठलं तरी सुतारकाम, शिंपीकाम, गवंडी काम, प्लंबर, मोबाईल रिपेरी असे अनेक आहे की ज्याच्यामध्ये ते कौशल्य विकसित करतील आणि या कौशल्याचे त्यांना क्रेडिट पॉइंट असतील, ते त्यांच्या निकालामध्ये दिसतील आणि त्यामुळे अशा पद्धतीचा कौशल्य विकास म्हणजे ही मुलं 12वी नंतर समजा शिकली नाही तर यांच्याकडे काय सर्टिफिकेट असेल तर याला प्लंबिंग मध्ये याला विशेष ग्रेड मिळाली आहे बरं का. म्हणजे 12वी पास झाला आणि प्लंबिंग मध्ये 6वी ते 9वी मध्ये विशेष ग्रेड मिळाली तर त्याचा कल ओळखून त्याला काही सर्टिफिकेट कोर्स देता येईल का असं सुद्धा सरकारने विचार केलेला आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण याच्यामध्ये 6वी ते 9वी 3री ते 9वी या वर्गासाठी शाळा संकुल, त्रिभाषा, काही भारतीय दुसरी भाषा, परकीय भाषा अशा सगळ्याचा समावेश या विषयामध्ये केलेला आहे. समाजाचा समावेश आहे, पालकांचा समावेश आहे, शाळा संकुल याचाही समावेश या सगळ्या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये आपण असं गृहीत धरलं की आता जी मुलं दूर आहे तर या 9वी नंतरच्या मुलांसाठी 9वी, 10वी, 11वी, 12वी अशा मुलांना परदेशी भाषा पण शिकता येणार आहे. त्याचप्रमाणे जी मुलं खूप दूर राहतात त्यांच्यासाठी डिस्टन्स लर्निंग पण ठेवलेलं आहे. ज्या मुलांना त्याच्यात अनेक तुम्ही विज्ञान शाखा घेतली म्हणजे तुम्हाला संगीत घेता येणार असं नाहीये. त्यामुळे संगीत, योग याचा भरपूर उपयोग त्यांनी करावा असं म्हटलेलं आहे. संपूर्ण शालेय शिक्षणामध्ये दररोजचा 1 तास शारीरिक साठी ठेवावा असंही म्हटलेलं आहे. त्यामुळेच अभ्यासक्रम कमी करून या लोककला, विद्या, शारीरिक असं सगळं समाहित करणारं हे शिक्षण सर्व लोकांपर्यंत पोहोचावं असा सुद्धा फोकस आहे. कदाचित या सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचल्या तर आपण डिस्टन्स लर्निंग असा ऑनलाईन शिक्षण काही भागांसाठी तंत्रज्ञानाद्वारे असाही या शिक्षण नीतीमध्ये विचार केलेला आहे. आता भारतासाठी हे सगळं उत्तम आहे. इतक्या सगळ्या गोष्टी भारताला लागणार आहे आणि शालेय शिक्षणामध्ये याचा सगळ्यांचा अंतर्भाव केलाय ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की बोधात्मक आणि भावनांक असं दोन्हीही वाढणारं हे शिक्षण असणार आहे. मग जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर हे अलाइनमेंट आहे का या शालेय शिक्षणाची तर 100% आहे. म्हणजे असं म्हणतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 असं एक नवीन आहे ज्याच्यामध्ये गुणवत्ता या सगळ्या याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 ही जी याच्यात शिक्षण नीती काय आहे तर याच्यातल्या या शिक्षण नीतीमध्ये 7 पैकी 5 गोल हे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याचे परिणाम याच्यावर आहे आणि त्याच्यावर सरकारने या शिक्षण नीतीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. हे शिकवल्यानंतर परिणाम कसे शोधणार. जागतिक दर्जावर जर आपण म्हटलं की गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलंय आम्ही पण परिणाम हा निकालाद्वारेच कळतो. मग 0 ते 8 वर्षापर्यंत परीक्षाच नाही. त्यामुळे ऑब्झर्वेशनल शब्दांमधनं व्यक्त होणारा असा निकालपत्र असेल. तर 3री नंतर परीक्षा सुरू केल्या पण परीक्षेचं मूल्यांकन हे मात्र वेगळं आहे, फॉर्मेटिव्ह स्वरूपामध्ये आहे. मग त्यामध्ये काय आहे तर पहिले मुलगा स्वमूल्यांकन करेल कारण त्याला स्वतःकडे बघण्याची दृष्टी देणं गरजेचं आहे. सतत बाहेर बघणारा मुलगा आतमध्ये डोकावल्याशिवाय आत काय आहे माझ्या हे त्याला समजणार नाही. त्यामुळे स्वमूल्यांकन आहे. तसं 6 अध्यायींचं पण मूल्यांकन आहे. म्हणजे त्याचा जो वर्गमित्र असेल, वर्गातला मुलगा असेल तोही त्याचं मूल्यांकन करणार आहे. म्हणजे त्याच्या वयाच्या वयोगटाचा मुलगा पण मूल्यांकन करणार आहे आणि मग त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा असलेला शिक्षक, आचार्य हा त्याचं मूल्यांकन आहे. हे त्रिस्तरीय मूल्यांकन
ही एक ट्रान्सफॉर्मेटरी निकालपत्र आहे असं मी म्हणेन. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये पालक सुद्धा घरी कशा पद्धतीने मूल्यांकन आपल्या मुलाचं करू शकता याचा निश्चित विचार करू शकतील. या सगळ्या विषयांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी विशेष सत्र पण त्या ठिकाणी म्हटलेली आहे. ग्रामीण, जनजाती, वनवासी, आर्थिक स्तर दुर्बल असलेले घटक अशा सगळ्यांसाठी विविध योजना या सगळ्या याच्यामध्ये आधीच्या ज्या आहेत त्याही पुढे जाणार आहेत आणि नवीन काही रचना सुद्धा लावलेल्या आहेत. मग 21व्या शतकात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 मधली परिणामकारकता मी जे म्हटलं तुम्हाला, गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मी सांगितलंय, पण परिणामकता कशी शोधणार तर त्याच्यासाठी हा निकालपत्र सुद्धा वेगळ्या पद्धतीचं त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर 21व्या शतकात लागणारे 5-6 सीज जे आहे ते सगळे या शिक्षण नीतीमध्ये त्यांनी घेतलेले आहे. ते काय आहे तर करेज, साहस, कम्युनिकेशन, संवाद, कोलॅबरेशन. शाळा संकुलच्या माध्यमातून त्यांनी कोलॅबरेशन शाळा संकुल आहे, निर्देशक आहे, अंगणवाडीच्या सेविकेचा जो मी म्हटलं की एक छोटी सेविका एकत्र घेणार तो भाग आहे. अशा प्रत्येक स्तरावर तुम्हाला कोलॅबरेशन केलेलं दिसेल. मग आहे क्रिएटिव्हनेस, सृजनशीलता या सगळ्या विषयांमध्ये सृजनशीलता त्यांनी ठेवलेली आहे. केवळ अभ्यास, विषयांचा अभ्यास नाही तर कलांचा अभ्यास. कलाच ही माणसाला सृजनशील बनवते आणि या सृजनशीलतेचा पुरेपूर वाव त्या ठिकाणी आहे. विज्ञानापासून तर सगळ्या कलांपर्यंतचा सृजनशीलता आणि क्युरियसनेस. हा क्युरियसनेस सुद्धा खरं तर विज्ञानामध्ये अटल टिंकरिंग लॅबने या सरकारने सुरूच केलेला आहे आणि या शालेय शिक्षण नीती, नवीन शिक्षण नीतीमध्ये अधिक विस्ताराने याचा उल्लेख केलेला आहे. हा झाला जागतिक स्तरावरचा आणि 21व्या शतकात लागणाऱ्या या 5 गोष्टींचा शालेय शिक्षणामध्ये पुरेपूर उपयोग केलेला आहे, त्याचं संवर्धन केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे आणि त्यातूनच 21व्या शतकातली भारताची भावी पिढी निर्माण होणार आहे. ही निर्माण होताना आपण असं म्हणतो की पाश्चात्य जगामध्ये लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, भावनिक बुद्धिमत्ता, बोधात्मकता हे सगळे विषय पाश्चात्य आहे. आज भारत केंद्रित शिक्षण प्रणाली असं त्याचं इंडियन सेंटर्ड एज्युकेशन सिस्टीम असं लक्ष्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्या आपलं जे लक्ष्य आहे, व्हिजन आहे, त्या व्हिजन मध्ये असं म्हटलं आहे. तर मी व्हिजन मध्ये शेवटी असं म्हणेन की पंचकोश विकासावर आधारित ही शिक्षण नीती निर्माण केलेली आहे. म्हणजे काय तर त्या मुलाचा अन्नमय कोश म्हणजे शरीराची वाढ, विकास कशा पद्धतीने होतं याचा बारकाव्याने विचार केलेला आहे. दुसरा प्राणमय कोश, त्या प्राणामध्ये भय आहे. तर शिक्षणाचा विविध पद्धतीचे जे भय आहे, गणिताचं भय असेल, खेळाचं भय असेल, बोलण्याचं भय असेल, इतक्या विविध गोष्टी टाकल्या आहे की मुलं निर्भय होतील याची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. त्याचप्रमाणे प्राणायामाद्वारे योग ही तिथे, प्राणायाम, झोप नीट होणं, मुलांची झोप नीट असणं, मुलांचा निर्भय मुलं असणं, मुलांचा आहार नीट असणं आणि मुलांना ज्याला मैथून म्हणतात हेही एका अर्थाने तो प्राणमय कोश हा संतुलित आणि बलवान असणं, याच्यासाठी जे लागतं ते या नवी शिक्षण नीतीमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि तिसरा आहे मनोमय कोश. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की सद्वाचन, सत्संगीत, सद्विचार, सत्सेवा या सगळ्या गोष्टी मनाला चांगलं करतं. हे आपलं विज्ञान, आपलं शास्त्र सांगतं, भारतीय मानसशास्त्र सांगतं. परदेशी शास्त्र हेच सांगताय की हे सगळं तुम्ही शिकवा म्हणजे तुमचं मन चांगलं होईल. आपण मनोमय म्हणजे आपण शरीर आहे जे दिसतं त्याच्यापेक्षा प्राण हा सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्याहीपेक्षा मन हे सूक्ष्म आणि अधिक व्यापक आहे, त्याचाही विचार केलाय. त्या मनापेक्षाही सूक्ष्म बुद्धी ही व्यापक आहे, त्याचाही याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि त्याहीपेक्षा शेवटचा त्याच्यातला जो शब्द आहे एनलायटन, शिक्षण नीतीच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर एनलायटन असा शब्द आहे, तो जो आहे आनंदमय कोश. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत सहजता, स्वतंत्रता, प्रेम, सृजनशीलता
या गोष्टी जपण्यासाठी जे जे मुलांना द्यावं लागतं ते या शिक्षण नीतीत आहे. अशा या पंचकोश विकसित करणाऱ्या, बोधात्मक आणि भावनांक विकसित करणाऱ्या शिक्षण नीतीचं शालेय शिक्षणात प्रचंड महत्त्व आहे आणि ते महत्त्व सरकारने ओळखून त्यामध्ये अतिशय ट्रान्सफॉर्मेशनल बदल केलेले आहे, परिवर्तन केलेलं आहे. त्याचं विद्याभारती म्हणून मी स्वागत करते आणि आज मला इथे बोलावलं, एवढा मोठा विषय 40 मिनिटांमध्ये मांडण्याची संधी दिली याबद्दल पुनश्च एक बार धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.